यानंतरची बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गाव येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध श्री मोरया गोसावी मंदिर संकष्टी चतुर्थी यात्रेत एक धक्कादायक प्रकार घडला। यात्रेत कथितपणे मेड इन पाकिस्तान लिहिलेल्या वस्तूंची प्रामुख्याने चादरींची विक्री होत असल्याचा दावा एका स्थानिक महिलेने केला। या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। महिलेच्या दाव्यानुसार तिने चिंचवड गाव येथील संकष्टी चतुर्थी यात्रेतील एका स्टॉलवरून ही चादर खरेदी केली होती। घरी आणल्यानंतर जेव्हा तिने ती चादर धुवायला काढली तेव्हा तिला चादरीच्या एका कोपऱ्यात कापडाच्या आत लपवलेले मेड इन पाकिस्तानचं लेबल दिसलं। हे लेबल पाहून महिलेला मोठा धक्का बसला। तिने तात्काळ याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला। मेड इन पाकिस्तान, आपण कुठे राहतोय? बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझा। माझ्यासारख्या कितीतरी लोक म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली। कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत? कुठून येत आहे? पहिली गोष्ट तर हे कुठून येत आहे इथे? सदर करता संकटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि भाविक येत असल्याने जे पथविक्रेते आहेत ते आपापल्या वस्तूचे स्टॉल लावत असतात। कालच्या संकटच्या दिवशी एका महिलेनं त्या ठिकाणी चादर खरेदी केलेली आहे आणि ती घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती मेड इन पाकिस्तान असल्याबाबत लक्षात आलं आणि त्याबाबतचं त्याने इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे सदरचा व्हिडिओ हा प्रसारित केलेला आहे। सदरबाबत अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही किंवा तक्रार रिपोर्टिंग झालेली नाही, परंतु सदर व्हिडिओची आम्ही तात्काळ दखल घेऊन सदर परिसरामध्ये आम्ही एक अधिकारी आणि टीम आम्ही अशी नियुक्त केलेली आहे। त्याबाबत वरिष्ठांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणचा आम्ही जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत, तसेच त्या महिलेशी संपर्क साधून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत।